नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रिया प्रीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आजचा व्हिडिओ खूप खास आहे, थोडा वेगळा पण आहे, कारण हा व्हिडिओ प्रत्येक स्त्रीसाठी आहे। त्याआधी या झाडांची मी तुम्हाला माहिती सांगणार आहे। हे झाड दिसायला खूप आकर्षक असून यांना कॅनेल प्लांट किंवा लाल झुपकेदार फुलं असलेली वनस्पती असंही म्हणतात। या झाडावर लाल रंगाचे मऊ लांब फुलांचे झुपके येतात, जे खूप सुंदर दिसतात। ही झाडे बागेत सजावट करण्यासाठी मोठ्या प्रमाणात लावली जातात। यांना जास्त काळजीची गरज नाही। ऊन व पाण्यात छान वाटतात। रस्त्याच्या कडेला किंवा गार्डनमध्ये अशी झाडे वातावरण अधिक सुंदर बनवतात। सेम या झाडांसारखं स्त्रीचं अस्तित्व आहे। तिनं जर ठरवलं तर कोणतीही गोष्ट तिला अशक्य अशी नाहीये। ती प्रत्येक गोष्ट शक्य करून दाखवते। जी स्वतःच्या स्वप्नांसाठी लढत आहे, जी कधी थकते, कधी रडते, पण हार मानत नाही, कारण ती स्त्री आहे आणि तिच्यातच खूप मोठी ताकद आहे। स्त्री कमजोर नसते, ती फक्त योग्य वेळेची वाट पाहत असते। तिची ताकद दाखवायला स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तुमच्यात जग बदलण्याची ताकद आहे। तुमची स्वप्न कोणालाही लहान वाटली तरी चालेल, पण ती पूर्ण करण्याची जिद्द मोठी ठेवा। स्त्री जर ठरवते तर ते अशक्य असं काही नसतं। तुम्ही कोणासाठी नाही, स्वतःसाठी जगा, सगळं आपोआप सुंदर होऊन जाईल। आपण सगळे ऐकतच आलो आहे, स्त्री म्हणजे त्याग, स्त्री म्हणजे सहनशीलता। पण खरं सांगायचं झालं तर स्त्री म्हणजे फक्त सहन करणारी नाही, तर ती बदल घडवणारी आहे। ती घर सांभाळते, मुलांना घडवते आणि गरज पडली तर स्वतःच्या आयुष्याला नव्याने उभा करते। तिच्या मनात भीती असते, पण त्यापेक्षा जास्त धाडस असतं। पण हे सगळं इतकं सोपं नसतं। लोक काय म्हणतील, घरच्यांची अपेक्षा, स्वतःवरचा कमी विश्वास, हे सगळं तिच्या वाट्याला येतंच। कधी-कधी ती स्वतःला विचारते, मी हे करू शकते का? आणि इथेच खरा फरक पडतो, कारण जी स्त्री या प्रश्नावर थांबत नाही, तीच पुढे जाऊन इतिहास घडवते। एक वेळ येते जेव्हा ती ठरवते, आता मला स्वतःसाठी जगायचं आहे, आणि त्या दिवसापासून तिचं आयुष्य बदलायला सुरुवात होते। ती छोटे-छोटे पाऊल टाकते, चुका करते, शिकते, पुन्हा उभी राहते। कारण आता ती घाबरत नाही, ती फक्त पुढे जात असते। जर तुम्ही हे ऐकत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही कमजोर नाही, तुम्ही फक्त अजून तुमची ताकद ओळखलेली नाही। स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःला वेळ द्या, आणि लक्षात ठेवा, तुम्ही जिंकलात तर तुमच्यासोबत तुमचं संपूर्ण कुटुंब जिंकतं। लोक काय म्हणतील याचा विचार करत बसला तर आयुष्यात कधीच पुढे जाणार नाही। स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःची किंमत ओळखा, कारण एका स्त्रीने ठरवलं ना, तर ती घर सांभाळते आणि स्वप्नही पूर्ण करते। नमस्कार मंडळी, मी प्रिया प्रीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आणि आज बघणार आहे आपण, आता शेतातून नवीन हरभरा आलेलाच आहे सगळ्याच्या घरी, आणि डाळ कशी करायची नवीन हरभरा मी तुम्हाला सांगते बघा। आता हे काय झालेलं आहे, आता हे हरभरा आहेत, मी 2-3 तास गरम पाणी 2-3 तास कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवलेलं, छान फुगलेलं, तर मी 1-1.5 तास झाकून ठेवलं, नंतर उन्हामध्ये छान सुकवून घेतलेलं आहे। आता सुकल्यानंतर बघा, फोडून बघायचं हातानं फुटताना समजून जाते की आपल्याला आता ही डाळ करायला तयार झालेला आहे। असं फुटते हरभरा हा असा। आपण आता या चक्कीमध्ये, तुम्हाला ही ग्राइंडरची, तुम्हाला ही आटा चक्की सगळ्यांना खूप आवडली होती। आणि आता बघा मंडळी, सगळ्यात मेन काम असतं म्हणजे डाळ करताना ते घास लावणं। तर मी हा जो नॉब फिरून आहे, म्हणजे आपल्या घरामध्ये प्रत्येक ठिकाणी नॉब असतो, प्रत्येकाच वेगवेगळा, तो मिडलला घेतलेला आहे। चक्की चालू करायची आहे आणि मुठीनं फक्त आपण एवढ्या मुठभर टाकून बघायचं आहे पहिल्यांदा, की आपली डाळ बरोबर येते का, आणि त्यानुसार आपण हे परत हलवून घ्यायचं आहे। फुकून बघणार आहे। आपल्या डाळीमध्ये कोंडा पण जास्त पडला नाहीये, पीठ पण जास्त येत नाही, डाळ पण चांगली येते। आणि हरभरा बारीक मोठा असल्यामुळे असे थोडेसे हरभरे येत आहेत। हे पुन्हा पॉलिशमध्ये टाकलं की होऊन जाते व्यवस्थित आपलं। एकदा का घास लावला चक्कीमध्ये की आपण डायरेक्ट सगळे हरभरे यामध्ये ओतून घेणार आहे, कारण सगळ्यात मेन काम होतं की डाळीचा घास लावणं, म्हणजे प्रॉपर डाळ येण्यासाठी।
हरभऱ्याची डाळ पण करून घेतली. छान अशा कुरड्या पण आज वाळवून झालेल्या आहेत. त्या पण कुरड्या मुलांनी छानपैकी डब्यामध्ये भरलेल्या आहेत. आज मी त्यांनाच काम लावलं होतं आणि मुलांनी थोडंसं गहू विस्कटलं होतं. ते सुद्धा मी त्यांना भरायला लावलं होतं. कारण मुलांना सगळ्या गोष्टी शिकवायला लागायला पाहिजेत आत्तापासूनच. छोट्या वयात जेवढे शिकतील तेवढे मोठे झाल्यावर आपल्याला त्रास कमी देतील आणि लवकर इंडिपेंडंट मुलं बनतील तुमची. आणि अशा पद्धतीने मी मुलांना रोज काही ना काही तर शिकवत असते. आणि बघा, पाऊस चालू झालेला आहे. तेवढ्यात माझ्या मुलीनं हट्ट केला, की "मम्मी मला मला कांदा भजी आणि चहा पाहिजे." आता मी तिला समजावलं, की स्वयंपाक आपला झालेला आहे, आपण जेवण करून घेऊया. तर नाही म्हणली, "बाहेर खूप छान पाऊस येतोय. मला कांदा भजीच खायचं आहे." म्हणून काय, मग काय, थोडंसं पीठ मळलं, त्यामध्ये थोडंसं नमक आणि बेकिंग पावडर घातली. ओवासुद्धा मी घातला नाही आणि पटकन अशी कांदा भजी सोडून घेतलेली आहेत. सोबत आहेत मिरच्या. तुम्हाला कांदा भजीची रेसिपी बघायची असेल तर कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच मोटिव्हेशनसाठी, रेसिपीसाठी आणि नवीन-नवीन पदार्थ शिकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कारण प्रत्येक स्त्रीची ताकद तिला कळायला हवी आणि तिने मनात जर आणलं तर प्रत्येक गोष्ट ती करून दाखवते. आणि पावसात कांदा भजी खायला कुणाकुणाला आवडतं कमेंट करून नक्की सांगा. कसा वाटला आजचा मोटिव्हेशनल व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा.